नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 डिसेंबर 2021 वार बुधवार, तिथी चतुर्थी, विक्रम संवत 2078 आनंद शके संवत 1943 पक्ष कृष्ण पक्ष, अमंता महिना मार्गशीर्ष, पूर्णिमांता महिना पौष, चंद्र राशी कर्क, सूर्य राशी धनु। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात। एक तर आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करीत बसतो। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। गतवर्षीच्या तुलनेत मनरेगातील कामे व त्यावरील खर्च अद्यापही कमी दिसून येतो। विहित मुदत लक्षात घेता अधिकाधिक कामे हाती घ्यावीत व निधी खर्ची पडेल असे परिपूर्ण नियोजन करावे। अधिक मनुष्यबळ लागणाऱ्या कामांचाही समावेश असावा, जेणेकरून रोजगार निर्मिती वाढेल, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी महसूल भवन येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिलेत। मनरेगातील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत कृषी, वने, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, रेशीम उद्योग, सामाजिक वनीकरण, जलसाधारण या सर्वच विभागाकडून कामांना गती मिळण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। ज्या ज्या ठिकाणी कामांची गरज व शक्यता खूप आहे त्या ठिकाणी अधिकाधिक कामे हाती घ्यावीत। योजनेतून मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात 110 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे नियोजन आहे, ते काम प्राधान्याने पूर्ण करावे। अधिकाधिक कामे होण्यासाठी 10% अटक काढून टाकण्यात आली। त्यानंतर कामांची संख्या वाढणे अपेक्षित आहे, त्या प्रमाणात कामे सुरू व्हावीत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। 1.5 लाख पैकी किती खर्च होणार यावर्षी ते आपल्याला लेखी पाहिजे। व्यवस्था बनवलेली आहे, पण मॅम ऍक्च्युअली डिमांड सादर केलेली नाही एजन्सीने आपल्याकडे। मग घ्या एजन्सी वाईज ना। मॅन्डेट चार्जेस 10 crores खर्च होता फक्त। यावेळी 40 लाख चार्जेस आपला प्रत्येक एजन्सीकडनं माहिती घेत आहोत ना, तर त्याचा अनालिसिस असल्यामुळे 14.5 कोटी चौकशी याचे बिल प्राप्त आहेत आणि बिलांच्या आधारे मी FPO बनवलेले आहेत। होतो ना, आणि वैयक्तिक कुशल निधी आपण डायरेक्टली त्या दिवशी पण काढून घेतो। सार्वजनिकच्या बाबतीत फक्त एवढाच फरक आहे की त्यांनी आपल्याला डिमांड दिल्यानंतर डेप्युटी कलेक्टर मार्फत एजन्सीची डिमांड कमिशनर ऑफिसकडे जाते आणि मग शासनामुळे रखडलेले आहे। 17-18 आतापर्यंत जरी झालं नाही तो बाकीच्या फक्त अराउंड 4.5 to 5 crores आहे। 18-19 आणि 18-19 ब्रेकअप दिखाया उसने कि आउट ऑफ 18 कोटी 14 को लिखा ना उसने, आउट ऑफ 24 कोटी 14 कोटी चौकशीमुळे आहे ना, आणि उरलेले हे पेंडिंग आहे। आता हे सर्व यंत्रणांनी बघायला पाहिजे की कोणाकोणाकडे पेंडिंग आहे आणि तुम्ही डिमांड करा। फर्स्ट पॉइंट तर मला ही तुमच्याकडनं पाहिजे शिनारी कोणकोणची एजन्सीचे पेंडिंग आहे, सो दॅट वी कॅन आस्क देम, त्यांना माहित पण नसेल। कंपाऊंडवरचं अराउंड 18 कोटी रुपये शिल्लक राहतील। मान्य नंदकुमार सरांनी ज्या 26 तारखेला मीटिंग घेतल्यानंतर सूचना दिली होती ना, त्याच्यानंतर मग आता डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांचा रोल आता सुरू होतो। तुम्हाला सांगते मी, त्यांनी असं सांगितलं की EGS मधनं पहिल्यांदा रस्त्याला काही बडी लागणार नाही, स्किलसाठी आपण पैसे देणार, म्हणून लेट्स फोकस मेळघाट धारणी चिखलदराचे रस्ते, तर म्हणून त्याच्यासाठी आपण वेगळी स्किलच्या निधी ठेवणार। ओके, तर ते स्किलच्या निधी ठेवण्यासाठी तुमच्याकडून हे पाहिजे की तुमच्या स्किलचे एक्सपेंडिचर किती होतील, तुमच्या म्हणजे सर्व एजन्सीजकडनं हे पाहिजे की तुमच्या स्किलचे एक्सपेंडिचर किती होतील, सो दॅट आपण 20 कोटी तुमच्याकडे
तसेच मनरेगातील कामात अंगणवाड्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे निर्देश होते. योजनेद्वारे चांगले काम करून दाखवण्याची संधी आहे. योजनानुसार अंगणवाड्यांची कामे चांगली व्हावीत, जेणेकरून एक आदर्श मॉडेल उभे राहू शकेल. मातोश्री पांधण रस्ते योजनेचे प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच वेळेत माहिती सादर न करणाऱ्या व बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिलेत. अमरावती जबलपूर रेल्वे एका महिन्यात लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा महानगर यात्री संघटनेने भुसावळमध्ये रेल्वेच्या अधिकारी यांना निवेदनात दिला आहे. संपूर्ण जगात कोरोना महामारीचे थैमान घातले होते. देशात व राज्यात कोरोना काळात संपूर्ण व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 2 वर्षांपासून अमरावती जबलपूर ही रेल्वे बंद करण्यात आली होती. परंतु अमरावती येथील महानगर यात्री संघ यांनी अमरावती जबलपूर रेल्वे 1 महिन्यात सुरू करण्यात यावी, कारण की या रेल्वेने असंख्य यात्री प्रवास करत होते. जेव्हापासून ही रेल्वे बंद करण्यात आली, नेमके त्यावेळेसपासून सर्वसामान्य यात्री यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महानगर यात्री संघ अमरावतीच्या वतीने स्टेशन मास्टर यांच्या माध्यमातून मध्य रेल्वे भुसावळ यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले, अन्यथा रेल रोको आंदोलन करणार असे सांगितले. इस महीना पहले कोविड-19 के नाम से अमरावती जबलपुर गाड़ी नागपुर चलाई जा रही है. जो गाड़ी पे बोर्ड अमरावती जबलपुर है, करीब शादियों की बारात ट्रेन में टिकटें निकली हुई थी अमरावती से, तो भी गाड़ी इन्होंने बंद कर दी. यात्रियों को बहुत असुविधा हो रही है. ये गाड़ी अमरावती जबलपुर की जाए, नहीं तो 1 महीने के बाद रेल रोको आंदोलन करेंगे. इसके अलावा इंटरसिटी एक्सप्रेस अमरावती अजनी बंद पड़ी है, उसे भी चालू करने का निवेदन आज हमने स्टेशन मास्टर को दिया है, DRM साहब को दिया है थ्रू स्टेशन मास्टर, और GM साहब को भी लेटर भेजा है. ये गाड़ी जल्द से जल्द अमरावती जबलपुर चालू की जाए. इस निवेदन के लिए हम लोग महानगर यात्री संघ वाले आज आए हुए. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या पर्यटन नगरी चिखलदरा व मेळघाटातील परिसर सोमवारी पहाटेच्या वेळी पारा 5 ते 6 अंशापर्यंत खाली घसरल्यामुळे कडाक्याची थंडी मेळघाटवासियांसह मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या धारणी, परतवाडा, अचलपूर तालुक्यातील काही गावांनी अनुभवली. यात धामणगाव-गडी, मल्हारा, वडगाव, परसापूर, पथरोट, अंजनगाव तालुक्यातील पांढरी, खाणमपूर, दहिगाव, रेचा, धाडी, तर धारणी तालुक्यात गोलाई, राणीगाव, रेल्वे धुलघाट या गावातही थंडीने कहर केला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंब, चुरणी, बिबा, राहुखारी, पिपल्या, भांडूम, कारंजखेडासह या गावातही थंडीने कहर केला आहे. कडाक्याच्या थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आला आहे. सध्या थंडीची लाट आली असून अमरावती ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. अमरावतीच्या तुलनेत उंचावर असलेल्या चिखलदरा व परिसरात नेहमीच थंडी अधिक असते. सोमवारी सकाळी चिखलदरा व परिसरात पाऱ्याने तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत पारा 5 ते 6 अंशापर्यंत खाली घसरला नव्हता. कडाक्याच्या थंडीमुळे चिखलदऱ्यात दिवसभर प्रत्येकाच्या अंगात उबदार देणारे कपडे व काही ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आलेत. बोसरी थंडी असल्याने थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात पोहोचले आहेत. थंडीत पर्यटकांचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यात येत्या 2 दिवसात 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या 10 अंशाच्या वर तापमान आहे. चिखलदरा येथील पारा 5 ते 6 अंशापर्यंत खाली घसरला असता याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, जवस, वाटाणा या पिकांना फायदा होईल यात शंका नाही. मात्र मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर, पथरोट, अंजनगाव तालुक्यातील पांढरी, खाणमपूर शेतशिवारातील संत्रा, फळबागांसह केळी बागेला फटका बसण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. मेळघाटहून सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद.
मेळघाटात नेहमीच पाण्याची समस्या पाहायला मिळत आहे. येथे नळ योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र दरवर्षी अतिदुर्गम गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने येथील नागरिक जंगलातील डोंगरातून दूषित पाण्याची व्यवस्था स्वतःच करताना दिसतात. नागरिकांना भौतिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जलजीवन मिशन साकार करण्यात आले आहे. जलजीवन अभियानांतर्गत गावकऱ्यांच्या घरापर्यंत नळाची व्यवस्था केली जात आहे, ज्याद्वारे नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पाणी मिळावे. अतिदुर्गम गावांमध्ये येणाऱ्या रंगुबेली, धोकडा, किन्नीखेडा, कुंड, चौपाण, खोपमार या गावांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. वीज, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रोजगाराअभावी या गावांचा आर्थिक राजधानी मेळघाटशी संपर्क रस्त्याअभावी नसल्याने दिसत आहे. मेळघाटातील या अतिदुर्गम गावातील ग्रामीण मध्य प्रदेशातील दामजीपुरा या नावाच्या गावाशी अधिक संपर्क ठेवतात. नदी ओलांडल्यानंतर एमपीचा परिसर सुरू होतो. हे गावे आर्थिक राजधानी धारणीपासून 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेले मेळघाटातील हे गावे रस्त्याअभावी धारणीत येण्यास टाळाटाळ करतात. ही सर्व गावे सिपना वन्यजीव विभागाच्या अंतर्गत येत असून वेळोवेळी या गावांमध्ये ग्रामस्थांना सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. ते गावकऱ्यांसाठी पुरेशी ठरले आहेत. आता या गावांना शहराशी जोडण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शहरी संपर्क नसलेल्या या गावांकडे आता जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, परिसराचे आमदार, सिपना वन्यजीव व सार्वजनिक बांधकाम विभागाचा समन्वय प्रस्थापित झाल्यास अत्यंत दुर्गम आणि मूलभूत सुविधांपासून मागासलेले हे गाव शहराशी जोडले जाईल. असे असले तर प्रशासनाच्या सुविधा गावातील साधन सामग्री पोहोचू शकतील. आता या दुर्गम गावांना मेळघाटची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहराशी संपर्क जोडण्याची गरज आहे. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. धारणी तालुक्याची भोकरबर्डीपासून मध्य प्रदेशची सीमा सुरू होते. मध्य प्रदेश प्रशासन आपल्या रस्त्यांच्या चांगल्या व्यवस्थेसाठी अनेक वर्षांपासून चर्चेत होते. महाराष्ट्राच्या भोकरबर्डीपासून महाराष्ट्राची सीमा सुरू होते आणि 2 ते 3 वर्षांपासून या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने येथील रस्त्यांची नागरिकांना अडचण होत होती. मेळघाटातील रस्त्यांची दुरावस्था गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारे सुधारली जात नसल्याने येथील रस्ते हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. भोकरबर्डीकडनं धारणीच्या दिशेने येणाऱ्या महामार्ग क्रमांक 6च्या मुख्य रस्त्याची अवस्था तर आणखी वाईट होती. हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने भोकरबर्डी ते धारणी या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम आपल्या उपस्थित सुरू केले आहे. परंतु सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान आपली उपस्थिती दर्शवून संबंधित रस्त्याच्या नवीन बांधकामाच्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच आपल्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे चर्चेत होता, परंतु आज भोकरबर्डी ते धारणी हा मुख्य रस्ता पूर्णपणे नवनिर्माण बांधकामाचे रूप धारण करीत आहेत. त्यातच आता नागरिक व वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त मेळघाटातील ढाकरमल आश्रमशाळेत अनेक उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. तसेच गाडगे मिशन मुंबई अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमामार्फत मेळघाटात दिलेल्या योगदानाचे महत्त्वही सांगण्यात आले. मेळघाटातील एकमेव गाव ढाकरमल येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गाडगे महाराज प्रतिमेचे पूजन करून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ढाकरमल गाडगेबाबा आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेवराव पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. पाहुण्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य हरेराम मालवीय, मन्नालाल दाळसिंबे, संपादक तस्मीन शेख, पत्रकार पराशर बुलबुले, पत्रकार सुलेमान मेमन, ॲडव्होकेट गोविंद सावडकर, श्रीराम मालवीय, ग्रामपंचायत सदस्य दुर्गा बिसंदरे, शरदराव पाटील, अनिल गायकवाड, प्रभुदास बिसंदरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त ढाकमल ग्रामस्थांसह अनेकांनी त्यांना अभिवादन केलेत. यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेवराव पाटील यांनी गाडगे मिशन मुंबई अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमावर पाहुण्यांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटात मेळघाटात संस्थेने मोठ्या उत्साहाने योगदान दिलेत. हा महत्त्वाचा प्रयत्न भविष्यातही सुरूच राहील असा विश्वास गाडगे मिशन मुंबईच्या वतीने ढाकमल आदिवासी आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेवराव पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. गाडगे महाराजांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त ढाकरमल गावात गोपाळाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमाचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलेत. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. आपल्या घराप्रमाणे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आपले गाव स्वच्छ व सुंदर बनण्यास गती मिळू शकते. संत गाडगेबाबांनी आपले संपूर्ण जीवन स्वच्छ गाव निर्माण करण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या स्वप्नातील ग्राम निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चिकणी ग्रामच्या सरपंच ललिता डफरे यांनी NCC व रोवर रेंजर पथकाच्या वतीने आयोजित स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम या अभियानाच्या शुभारंभानिमित्त चिकणी येथे कार्यक्रमात केलेत. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिकणी ग्राम येथे स्थानिक SSNJ महाविद्यालयातील रोवर्स, रेंजर्स व NCC छात्रसैनिकांनी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ललिता डफरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर गणेश मालधुरे, उपसरपंच निलिमा पंधरे, पोलीस पाटील गौतम मोन व रोवर लीडर तथा NCC अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते. स्वच्छता अभियानाची सुरुवात गावातील मुख्य रस्ते स्वच्छ करून झाली. मुख्य चौकात रोवर्स व रेंजर्सनी स्वच्छतेबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर केलेत. समारोप प्रसंगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या अभियानात 40 रोवर्स व रेंजर्स तसेच 50 NCC छात्रसैनिकांचा सहभाग होता. अभियानाचे नेतृत्व पेट्रोल लीडर आसिफ शेख, योगेश आदमणे, संकेत हिवंज, निलेश थूल व अंडर ऑफिस गायत्री निरगुडे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन रोवर भावी काखूड व कॅडेट माहेश्वरी इंगोले यांनी तर आभार रेंजर प्रतीक्षा शंभरकर यांनी केले. या यशस्वीतेकरिता चिकणी ग्रामपंचायत, रोवर्स, रेंजर्स व NCC छात्रसैनिकांनी प्रयत्न केलेत. सुभाषचंद्र बोस रोवर क्यू आणि अहिल्याबाई होळकर रेंजर क्यू तुमच्यासमोर सादर करता एक छोटीशी नाटिका. नाटिकेचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत. स्वच्छ भारत सुंदर भारत. स्वच्छ भारत सुंदर भारत. घेऊन येतो तुमच्यासाठी SSNJ महाविद्यालयातील छात्रसैनिक तथा रोवर रेंजर फक्त तुमच्यासाठी. अरे फक्त तुमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा. हे भारत माते, या देशावर तर माझंच राज आहे. तू कोण? या कचऱ्याचा भस्मासूर, या देशावर माझंच राज आहे. या देशावर आधीही माझंच राज्य होतं ना, नंतर पण माझंच राज्य राहणार आहे. या देशावर? हो, या देशावर. हा, बघू. मूलभूत सुविधांपासून मागासलेल्या ग्रामस्थांनी मेळघाटातील अतिदुर्गम गावांना समावेश करून सिपना वन्यजीवचे अस्तित्व असलेल्या गावांना रस्त्यांची उत्तम सुविधा देऊन त्यांना शहरी संपर्कात जोडण्याची मागणी केली जात आहे. भातकुली तालुक्यातील बोरखडी येथील हनुमान मंदिरामध्ये भागवत कथा सप्ताहानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी तसेच पदयात्रा गावातून काढण्यात आली.
माऊली माऊलीच्या गजरात बोरखडी नगरी दुमदुमली होती. या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करून भाविकांनी याचा लाभही घेतला. तसेच यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शविली होती. महाराज साधारण किती दिवस झाले भागवत सप्त्याचं आयोजन? बघा, रुक्मिणी प्राण श्री व रुक्मिणी प्राण महिला आणि राष्ट्रपती महाराजांच्या या परमपावन अशा नावाच्या धर्मामध्ये राष्ट्रपती महाराज असतील, कर्मयोगी गाडगे महाराज असतील, त्यांच्या गीताजयंती औचित्य हा सर्व समन्वय आणि दत्तजयंतीचं औचित्य आहे. हा सर्व त्रिवेणी संघ या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. आणि मला असं वाटतं 25 वर्षाची परंपरा या गुरुजी नावाच्या धर्मामध्ये भागवताची आहे आणि मोठ्या उत्साहात उपस्थित असते आणि मोठ्या भव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम सणाबद्धपणे संपन्न होतो. यावर्षी सुद्धा 7 दिवसापर्यंत भागवताची कथा संपन्न झाली. भेटी गुप्तपरायण रवींद्र महाराज केंद्रे महाराज विनोडा माझ्या मुखाविंदात गेल्या 4 वर्षापासून भागवत कथेचं अर्थात भागवत कथा होत असते आणि कीर्तनाचे सुद्धा या ठिकाणी समन्वय अशा स्वरूपाची जगद्गुरु तुकाराम महाराजांची परंपरा असेल त्या परंपरेची सुद्धा काही कीर्तनाचं पाहायला मिळतात. या ठिकाणी रोज कीर्तनाला आणि कार्यक्रमाला उपस्थित आनंदाने साजरा होतो आणि आज याची सांगता गुरुदेव चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती या कार्यक्रमाचे आयोजन 2008 पासून सुरुवात झालेली आहे आणि अखंड हा कार्यक्रम या गावामध्ये गीता जयंतीला सुरुवात होतो आणि तेव्हापासून जवळजवळ 14 वर्ष पूर्ण होत्या या कार्यक्रमाला. आणि आमची अशी म्हणजे गावकरी मंडळीचं सर्व आयोजन आणि समस्त वारकरी मंडळी, बाकी आजूबाजूच्या गावातील मंडळी सर्व आम्हाला मदत करतात या कार्यक्रमाला आणि उत्साही मंडळी इथं असल्यामुळं या कार्यक्रमाचं नियोजन फक्त सूत्र ज्याला म्हणतात त्याचे जे मंडळाचे अध्यक्ष सदस्य जे सर्व काही सहकार्य करतात त्यामुळे त्या कार्यक्रमाचं आता जे पाहता आपण भव्य दिव्य रूप हे आपल्याला दिसत आहे. असंच हे पुढं चालावं भगवंताच्या कृपेने, आमच्या कृपासावी भगवंताची, असंच हे पुढेही सुरू राहील अशी गावकरी मंडळी आणि गुरुदेवशाह मंडळ यांच्या वतीने मी सर्वांना प्रार्थना करतो आणि याला तन्मन धनाने नेहमीच सर्व गावकरी मंडळी, आजूबाजूची गावकरी मंडळी याला सहकार्य करतात. त्यामुळे भातकुलीहून गजानन खोपे, सिटी न्यूज प्रतिनिधी. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. मालकांची सर्वोच्च संस्था दी इंडियन न्यूजपेपर सोसायटी नवी दिल्ली म्हणजे INS नवी दिल्ली यावर मी सलग 19व्यांदा अविरोध कार्यकारिणी सदस्यपदी निवडून आलो. त्याबद्दल मी माझ्या सर्व पत्रकार सृष्टीतील मित्रांचे आणि सर्व वृत्तपत्र मालकांना मी धन्यवाद देतो. INS ही जी संस्था वृत्तपत्र क्षेत्रावर ज्या अडचणी येतात ती केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो यासाठी लढा देण्याचं काम हे मुख्यत्वे INS करत असतं. INSचं मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे असून आत्ता यावर्षी किंवा जास्तीत जास्त पुढच्या वर्षी जे काय INSचे सदस्य आहेत, देशातील सर्व सदस्य यांचं मुंबई येथे आपली एक आर्थिक राजधानी मुंबई असल्यामुळे मुंबई येथे आपलं स्वतःचं ऑफिस असावं यासाठी सर्व सदस्यांसाठी त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये INSची खूप मोठी बिल्डिंग झालेली आहे. तिथे या सर्वांना आपण दालन उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचं यंदा किंवा जास्तीत जास्त पुढच्या वर्षी याचा हस्तांतरण सोहळा होणार आहे. आणि या INSवर आपल्या महाराष्ट्रातून लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष माजी खासदार श्री विजयबाबू दर्डा, सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष श्री प्रतापराव पवार, बेळगाव तरुण भारतचे संपादक श्री किरण ठाकूर
आणि लोकमत औरंगाबादचे करण दर्डा हे मराठी वृत्तपत्र क्षेत्रातून INSवर कार्यकारिणीवर निवडून आले आहे. संपूर्ण देशातून INSवर 35 कार्यकारिणी सदस्य असतात, 10 माजी अध्यक्ष असतात आणि 4 स्वीकृत सदस्य असतात. INSचं सध्या या कोरोनामुळे वृत्तपत्र क्षेत्र चालवणं हे फार अवघड झालेलं आहे. कागदांचे न्यूजप्रिंटचे भाव हे गगनाला भिडतात आहे. बाकी रॉ मटेरियल जे लागतं त्याचे भाव वाढून राहिले. त्यामुळे वृत्तपत्र चालवणे दिवसेंदिवस फार तारेवरची कसरत झालेली आहे. आणि सरकारी जाहिरातींनासुद्धा खूप आळा आलेला आहे. म्हणजे जाहिरातीच नाही आहेत, नसल्यासारख्याच आहे. त्यामुळे वृत्तपत्रे चालवणं खूप कठीण झालं आहे. तर कसं याच्यात सोल्युशन काढायचं यासाठी सुद्धा INS सर्व वृत्तपत्र मालकांच्या सोबत राहून यासाठी लढा देते. मी पुनश्च सर्व माझ्या वृत्तपत्र मालक मित्रांचे आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला पुन्हा संधी दिली. माझ्याकडून स्थानिक बडनेरा कोंडेश्वर मार्गावरील मधुबन वृद्धाश्रम येथे NCC 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन अमरावती व होली क्रॉस हिंदी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मधुबन वृद्धाश्रममध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ यावर नाट्य सादरीकरण केलेत. अरे कोई घर में है क्या? आइए टीचर दीदी, मैं आपका ही इंतजार कर रही थी. हाँ, जरा मैं कुछ देर के लिए बाहर चली गई थी. डॉक्टर बहन जी कह रहे थे कि आपने मीरा का अभी तक दाखिला नहीं करवाया. यह तो बहुत होनहार छात्र है, हमेशा अच्छा लेके उत्तीर्ण होती है. हाँ, मैं भी तो यही चाहती हूँ कि मीरा. तसेच देशभक्तीपर नृत्यगीत सुद्धा सादर करण्यात आले. व येथील वृद्धांना फळ, उपहार व जेवण देण्यात आले. या कार्यक्रमात NCC 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे सुभेदार जगदीप दंडोतिया, नायक उदय MV, केअरटेकर आशा ढोकेसह मधुबन वृद्धाश्रमचे व्यवस्थापक DK सावकर, NCCचे विद्यार्थी व वृद्ध नागरिक उपस्थित होते. सुविधा जगदीप दंडोतिया 4th NCC गर्ल्स बटालियन में पोस्टेड हूँ. आज हम लोगों ने होली क्रॉस हिंदी हाई सेकेंडरी स्कूल बडनेरा, हम दोनों ने मिलकर संयुक्त रूप से वृद्धाश्रम मधुबन में एक छोटा सा प्रोग्राम किया. इसमें काफ़ी 10 NCC कैडेट्स ने बेटी पढ़ाओ बेटी बचाओ का प्रोग्राम किया. तो काफ़ी अच्छा लगा. उन्होंने खासकर ये चीज़ देखी कि वृद्धाश्रम में बच्चे जो बुजुर्ग लोग कैसे रहते हैं. उन्हें काफ़ी एक अनुभव उनको काफ़ी अच्छा मिला और उनको देशभक्ति की भावना जागृत हुई और काफ़ी अच्छा लगा. जय हिंद. संत गाडगेबाबांचा 65वा स्मृती दिवस हा सेवा दिवस म्हणून सोमवारी वलगाव वृद्धाश्रमात उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, कीर्तन, आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. निष्काम कर्मयोगी गाडगेबाबांनी दशसूत्रीच्या माध्यमातून मानव धर्माची खरी व्याख्या विशद केली. याच विचारांना पुढे नेण्याचे काम संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथील वृद्धाश्रमामार्फत करण्यात येत आहे. संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त वृद्धाश्रमात सोमवारी सकाळी 7 वाजता वृद्धाश्रम परिसरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. तर ठीक सकाळी 8 वाजता समर्पण ध्यान शिबिराचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. 10 वाजताच्या वेळी इंजिनियर पवन दवंडे जनजागृतीपर कीर्तन, तर 11 वाजता आरोग्य तपासणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट दिलीप एडतकर, डॉक्टर दिलीप काळे, सरपंच मोहिनीताई मोहोड, वृद्धाश्रमाचे संचालक डॉक्टर कैलास बोरसे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
शिवधारा मिशन फाउंडेशन की ओर से एक और सेवा देश को समर्पित। जैसा कि वर्तमान भारत सरकार की सेवा कोरोना महामारी से रक्षा हेतु कोविड-19 टीकाकरण अभियान के अंतर्गत 20 दिसंबर सोमवार के दिन सिंधु नगर स्थित पूज्य शिवधारा आश्रम में प्रशासन के सहयोग से टीकाकरण शिविर हुई, जिसमें 75 नगरवासियों ने लाभ उठाया। हर महीने की 20 तारीख 1008 सद्गुरु स्वामी शिव भजन जी महाराज की जन्मतिथि के उपलक्ष्य में अनाज, किराना, दवाइयाँ, सब्जियां एवं कंबल वितरित हुए, जिससे कई जरूरतमंदों को लाभ प्राप्त हुआ। यहाँ दोनों प्रकल्प शिवधारा मिशन फाउंडेशन की ओर से परम पूज्य संत श्री डॉक्टर संतोष जी महाराज के पावन सहयोग से संपन्न हुए। जय शिवधारा। जैसे भारत सरकार ने फ्री वैक्सीनेशन का अभियान चलाया है, इसमें हम सबका ही भला है, हम सबकी सुरक्षा होती है, हमारे परिवार की सुरक्षा होती है, हमारे भविष्य को कोई आंच आने वाली नहीं है। तो शिवधारा मिशन फाउंडेशन की ओर से सभी को निवेदन किया जा रहा है, जिन्होंने 18 साल के ऊपर वालों ने वैक्सीन नहीं लगाई, कृपया जल्दी से जल्दी दोनों डोज पूरे करें, खुद को, राष्ट्र को और मानवता को सुरक्षा दें। जय जय शिवधारा। जिसमें शिवधारा परिवार आयोजक था और उन्होंने सभी लाभ लेते हुए नगरवासियों को आभार भी कहा। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।